एकदा मी वापस आलेलो आहे मित्रांनो. मी आज तुम्हाला सांगणार आहे नीम करोली बाबा. बाबा तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. त्यांच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या माहिती आहेत. पण बाबांच्या सगळ्या गोष्टी एक पिक्चराद्वारे आता दाखवण्यात येत आहेत. ज्याचं नाव आहे हनुमान अंश म्हणून या पिक्चरचं नाव आहे. हा पिक्चर बॉलिवूडमध्ये सर्वात कमी बजेटमध्ये बनलेला असा म्हणू शकता. म्हणजे याच्यापेक्षा बी कमी बजेटला, पण एवढ्या चांगल्या पद्धतीचा आणि एवढ्या चांगल्या टाइपचा पिक्चर जो हा बनलेला आहे. तर हा जो पिक्चर बनलेला आहे, हा फक्त 2 कोटी रुपयांमध्ये बनलाय. आणि तुम्ही जर या पिक्चरचं म्हटलं, तर बाबाचीच कृपा असं तुम्ही या पिक्चरमध्ये समजू शकता. कारण सांगतो मी तुम्हाला. कारण या पिक्चरमध्ये जेव्हा हा पिक्चर बनला, तेव्हा तो 2 कोटी रुपये त्याला खर्च लागला आणि त्याच्यानंतर या पिक्चर जेव्हा रिलीज झाला, या पिक्चरचा कुठेही बोलबाला नव्हता. सोशल मीडियावर पण कुठं पोस्टर नव्हते. नॉर्मल आपला पिक्चर हा बनला. त्याच्यानंतर हा रिलीज करण्यात आला. रिलीज केल्यानंतर या पिक्चरमध्ये ज्या गोष्टी अ, आहेत, त्या सगळ्या बाबांच्या रिलेटेड आहेत आणि हळू-हळू या पिक्चरचे ना छोटे-छोटे क्लिप्स हे Instagram, Facebook आणि अदर सोशल मीडियाला व्हायरल होत गेले. पण आता सांगायची गोष्ट अशी झाली, की जेव्हा पिक्चर रिलीज झाला, त्यानंतर या पिक्चरला बघायला खूप खूप कमी लोकं गेले आणि पिक्चरने फक्त पहिल्या दिवशी 40 कोटी रुपयेच सॉरी 40 लाख रुपयेच कमवले आणि 40 लाख रुपये कमवल्यानंतर सगळे टेन्शनमध्ये आली टीम, कारण 2 कोटी रुपये खर्च लागला होता पिक्चरला आणि आता कसं होणार पुढे? तर पहिल्या दिवशी 40 लाख रुपये कमाई झाली, दुसऱ्या दिवशी 55 लाख रुपये कमाई झाली, पण टेन्शन कमी नव्हतं. पण एक दिवस असा म्हणजे तिसऱ्या दिवशी असं झालं, की पिक्चरची कमाई झाली 3 कोटी रुपये आणि सगळे हापचक झाले, की बाबा 3 कोटी रुपये कशी कमाई झाली? तर सगळ्यांना असं वाटलं, की नाही बाबांनीच आपल्याला ही कमाई करून आणि खरंच आहे. बाबांचा जो चमत्कार, ज्या गोष्टी तुम्ही बघितलं ते खरंच हनुमानाचे आहेत, असं मानलं जातं आपल्या भारतामध्ये आणि ते खरं आहेत पण. तर मित्रांनो, म्हणजे स्वतःचा पिक्चर त्यांनी स्वतःच चालवला आणि स्वतःच दाखवून दिलं, की हनुमानअंश हे हनुमानअंशच आहेत आणि तुम्ही ते मूव्ही थिएटरमध्ये बघा. खूप चांगली स्टोरी आहे. खूप चांगल्या पद्धतीचं काम त्याच्यामध्ये झालेलं आहे. पिक्चरला कुठेही तुम्ही म्हणजे रेटिंग वगैरे देऊ शकत नाही. कारण असे पिक्चर्सला आपण कधीच रेटिंग देत नाही. कारण ते बाबांच्या जीवनावर आहे आणि प्रत्येकाने बाबाचं जाऊन तो पिक्चर बघितला पाहिजे आणि लोकं बघत आहेत. आणि अचानक पिक्चरचा ग्राफ असा होता आणि अचानक असा पिक्चरचा ग्राफ झालेला आहे.